नमस्कार मित्रांनो, तर आज आपण कापूस लागवड करण्यासाठी टोकन मशीनची सेटिंग बघणार आहोत. कशा पद्धतीने करायची. बरेच शेतकरी काय करतात, मार्केटमधून नवीन मशीन आणली का कापूस लागवड करण्यासाठी. आता ही मशीन आहे तर एकदा चालू ठेवतात, एकदा बंद ठेवतात, एकदा चालू ठेवतात, म्हणजे अंतर ही साधारण 11 इंचपर्यंत होते. परंतु जेव्हा आपण असं लागवड करतो ते हे अंतर दाट होते. तर बरेच शेतकरी काय असे सुद्धा करतात की एक दात चालू, हे 2 दात बंद, एक दात चालू, म्हणजे हे अंतर साधारण तुम्हाला 1.5 फुटापर्यंत होते. जर तुम्हाला अंतर 15 इंच करायचं असेल या टोकन मशीनला, तर हे करण्यासाठी तुम्हाला मशीनला जे आहे हे खोलावे लागेल, म्हणजे तुम्हाला अंतर त्या ठिकाणी 15 इंचापर्यंत करता येईल. तर अंतर 15 इंच करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये सेटिंग जे आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये व्हील कोणती वापरायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कापसासाठी कोणती व्हील वापरली पाहिजे. तर सुरुवातीला आपण मशीनला खोलायचं कसं हे आपण सुरुवातीला बघून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक कधीही लक्षात घ्या, जी मशीन तुम्ही मार्केटमधून आणशाल त्या मशीनवर तुम्हाला बॉक्सच्या विरुद्ध दिशेने 2 ॲरो दिसतात, म्हणजे बाण दिसतात, त्याच्यावर असेंबल लिहून राहते आणि 2 बाण असतात. त्या ठिकाणी तुम्हाला ती मशीन खोलायची असते, म्हणजे तिथले नट तुम्हाला काढायचे असतात. आता आपण या ठिकाणी बघू शकता. कॅमेरा थोडंसं समोर घे. बघू शकता मित्रांनो, हे 2 इथे लिहून आहे असेंबल. बघू शकता इथं ॲरो पण दिलेले आहेत, इथं ॲरो पण दिलेले आहेत 2 ठिकाणी, इथं आणि इथं. तर हे ॲरो दिलेले आहेत. तर या ठिकाणावरचे जे स्क्रू असतात हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी 2 स्क्रू आहेत, तर ते आपण पहिल्यांदा काढून घेऊ. आता ही मशीन आपली आहे जुनी, आणि या ठिकाणी जी आहे ही मशीन आपली नवीन आहे. ही आपण कापसासाठी केलेली आहे ऑलरेडी, परंतु तुम्हाला लाईव्ह दाखवण्यासाठी तुम्हाला मशीन मी खोलून दाखवणार आहे. तर याच्यामधला ही नट आपण खोलून घेणार आहोत. हे नट आपण खोलून घेतलेलं आहे. तर या ठिकाणीसुद्धा एक नट असते, तर हे नट आपला हरवलेला आहे, त्याच्यामुळे हे नट आपण इथे एक नट असते, 2 नट असतात. हे आपला दात इथून निघून जाते. या पद्धतीने हे निघून जाते. असा दात निघाला की संपूर्ण दात हे या ठिकाणावर संपूर्ण दात हे निघतात आपले. हे असे दात आपले एकाच ठिकाणावर निघतात. बघू शकता. तर या पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण दाताचे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने हे दात आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत. हे आपल्याला करायचं सेटिंग 15 इंचावर, त्याच्यामुळे आपण हे संपूर्ण दात काढून घेतले आहेत. तर आता इथून पुढे काय करायचं. तर मित्रांनो, शेवटला आपला इथं एक दात राहते शेवटला, तर हे दातसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि या दातावर आपल्याला बसवायचं आहे पेसर, ज्याला आपण प्लेट म्हणतो. तर ही प्लेट आपल्याला बसवायची आहे. त्यासाठी आपल्याला 15 इंचावर जर करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला 10 नंबरची प्लेट, जी पेसर आपण म्हणतो, हे 10 नंबरच्यावर लिहून राहते. तर ही 10 नंबरची प्लेट, हे 10 प्लेटा अशा भेटतात. तर हे तुम्हाला इथंशी वापरायचं आहे. आणि आता तुम्हाला मी हे पेसर लावून दाखवतो त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा आपलं जे शेवटचा होता आपला दात, आणि जेव्हा आपण हे शेवटचा दात खोलतो तेव्हा या मशीनला थोडंसं मशीनला हलवायचं वगैरे नाही आहे, म्हणजे पद्धतशीर वगैरे करायचं आपल्याला. तर हे आपण सुरुवातीला दात शेवटचा दात काढून घेऊ आणि ही स्क्रू ठेवून देऊ इथं. जिथून आपण दात काढला होता बाकीचे त्या ठिकाणाहून याला काढून घ्यायचं आहे. तर ही जो आपण दात काढून घेतलेला आहे, आणि ही 10 नंबरची पेसर जी आहे ही आपल्या या ठिकाणी बसून घ्यायची आहे. या ठिकाणी बसून घ्यायचे आणि याला हे स्क्रू असं लावून टाकायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आता पुन्हा काय करायचं, तर पहिल्यांदा स्क्रू लावून घेऊ आपण. तुम्ही जर हे दात ठेवला आणि तिथून जर पेसर असं लावत असाल तर ही चुकीची पद्धत आहे. सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी पेसरच लावावं लागेल. तर आपल्याला या ठिकाणी ही 10 नंबरची प्लेट लावून घ्यायची आहे. जेव्हा आपण 10 नंबरची प्लेट लावतो तेव्हा आपल्याला 10 हे दातं बसत असतात.
तेव्हा आपल्याला एक काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायचं, जेव्हा आपल्याकडे 10 दातं असतात त्यापैकी 5 दातावरील स्क्रू जे आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे काढून कसं घ्यायचे हे सुद्धा तुम्ही समोर तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण 5 दातावरचे स्क्रू जे आहेत हे आपण काढून घेणार आहोत. हे 10 दातं जे आहेत हे आपल्याकडे राहतील, तेव्हा त्यापैकी 5 दातावरील आपल्याला स्क्रू काढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण स्क्रू जे आहे हे काढून घेतले आहेत. हे बघा, हे जे स्क्रू असतात हे 5 दातावरचे आपण काढून घेतले आहे आणि 5 दाताला स्क्रू आपण ठेवलेला आहे. हे कशासाठी, तर ज्या ठिकाणाहून आपले बियाणं बंद करायचं आहे त्या ठिकाणावरचा आपण स्क्रू काढून घेतलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण स्क्रू काढतो या ठिकाणावरचा, तर इथला जे दात आहे म्हणजे बियाणं पडण्याची जागा आहे ही बंद होऊन जाते. यासाठी आपल्याला 10 पैकी 5 दातावरचे स्क्रू काढलेले आहेत आणि 5 दाताला स्क्रू आपण ठेवलेले आहेत. आणि आता आपण एक दातावर एक स्क्रू काढलेला जे आहे हे आपण लावणार आहे, एक चालूवाला स्क्रू ठेवणार आहे, एक काढलेला स्क्रू ठेवणार आहे. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर हे इथं प्लेट आहे, प्लेटनंतर दात लागते, आपला दात लागला त्यानंतर एक हे प्लेट लागते. तर हे आपण सगळं संपूर्ण बसून घेणार आहोत. तर या पद्धतीने एका याला स्क्रू असलेला दात बसवायचा आणि याला नसलेला स्क्रू बसवायचा आहे. म्हणजे एक दात बंद आपला होणार आणि एक दात चालू राहणार. शेवटला आपण जेव्हा दात बसवतो तेव्हा त्या दातावर स्क्रू आले पाहिजे. जेव्हा आपण शेवटचा दात बसवतो तेव्हा आपला दातावर स्क्रू आला पाहिजे. या पद्धतीने हे संपूर्ण सेटिंग जे आहे हे करून घ्यायचे आहे. दोन ठिकाणावरचे स्क्रू आपल्याला बसवून घ्यायचे आहे. इथे एक स्क्रू असते, हे स्क्रू आपलं पडलेलं आहे. तर हे असं या पद्धतीने सेटिंग हे जे आहे हे करून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये आता काय होणार, आता बघू शकता एका आपण हे जे स्क्रू सांगितले सेटिंग जे आहे हे तुम्ही बाहेरून सुद्धा करू शकता. या ठिकाणी तुम्हाला गाले दिलेले आहेत म्हणजे असे या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही स्क्रू काढू शकता. परंतु पण मशीन दात काढल्याबरोबर आपण याचे काही स्क्रू काढले होते. एक दाताचा स्क्रू काढला होता, एका दाताचा स्क्रू काढला नव्हता. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मग बाहेरून सुद्धा करू शकता. तर याचं आता अंतर कसं होणार आहे हे आपण आता बघू. तर याच्यामध्ये बियाणं कसं पडतं बघणार आहोत, तसे डेमो घेणार आहोत आपण. आपण याच्यामध्ये सोयाबीनचं बी भरलं आहे फक्त यासाठी की आपलं 2 झाडाचं अंतर किती आहे हे चेक करण्यासाठी. तर तुम्हाला जर कापूस लावायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला वापरावं लागेल 1 नंबरची व्हील. मित्रांनो आता बघू शकता आपण हे एक बियाणं आपण टाकलेलं आहे. हे बघू शकता हे सोयाबीनचं बी टाकलं आपण एक त्याचं अंतर बघू शकता किती आहे. हे बघू शकता हे 15 इंच, हे 15 इंच,
हे 15 इंच, हे 15 इंच, हे 15 इंच, दिसायचं 15 इंच, हे 15 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये अंतर जे म्हणतो 15 इंच हे परफेक्ट अंतर त्या ठिकाणी होते. म्हणून तुम्हाला मशीनला दात ठेवायचे आहे 10 पैकी एक दात बंद, एक दात चालू, एक दात बंद, एक दात चालू. या पद्धतीने तुम्हाला कापूस लावण्यासाठी या पद्धतीने सेटिंग करावी लागेल. म्हणजे आपलं पद्धतशीर तुमचं 1.25 फुटावर हे बियाणं पडेल. जर 1.5 फुटावर जर करतो म्हटलं तर थोडंसं अंतर हे जास्त होईल. त्याच्यामुळे एकरी बियाणं संख्या जी आपली मेंटेन ठेवायची आहे ते त्या ठिकाणी तुम्ही राहणार नाही. म्हणून 1.25 फूट अंतर टोकन मशीनमध्ये खूप जबरदस्त राहणार आहे, कापसामध्ये राहणार आहे.